नमस्कार मित्रांनो, मी वाघमारे वकील. हे बघा, हे कामतघरमध्ये असे कामं होत आहेत. आत्ताच एक 10 मिनिटापूर्वी, एक अर्ध्या तासापूर्वी लावलेले हे फेवर ब्लॉक आहेत. हे फेवर ब्लॉक तुम्ही बघताय ना, हे बघा, एक अर्धा तास झालं याला लावून. अर्धा तासात लावलेले फेवर ब्लॉक हे हाताने निघत आहेत मित्रांनो. ह्याला हाताने मी काढतो. हे बघा, अर्धा तास झालेले हे फेवर ब्लॉक. आणि हे असे कुठले तरी कामं आणायचे. हा ठेकेदार नव्हे, ठेकेदारनी पुढच्या 10 लोकांना काम देऊन हे असे दळभद्री लोक इथे कामाला पाठवायचे, ज्यांना काही काम येतं आहे माहिती नाही आहे. एका तासामध्ये जर हे फेवर ब्लॉकची अशी हालत होऊ शकते तर विचार करा, कामतघरमध्ये सिमेंटचे रस्ते बनत कसे असतील. ह्याला कोणी मालक नाही. येणाऱ्या निवडणुकीमध्ये मात्र सगळे मालक होतील. आता ह्याला सांगितल्यानंतर हे फेवर ब्लॉक काढायला लागले. ह्यांना लाजा वाटल्या कदाचित की हमने बहुत खराब लगाया है. ही परिस्थिती आहे. हे बघा, अर्धा तास झालेले ह्या फेवर ब्लॉकला. अर्धा तासापूर्वी लावलेले हे फेवर ब्लॉक मित्रांनो. हे बघा, ह्याची फिटिंग तरी बघा, ह्याची फिटिंग बघा. ह्याच्यामध्ये एक दरे बघा. हे बघा, हे अर्धा तासापूर्वी लावलेला हा फेवर ब्लॉक आहे. मी दाखवतो तुम्हाला. अर्धा तास झाला आहे ह्याला आत्ताच लावलेलं आहे. ह्याचं लॉक बघा. हे बघा, अर्धा तास झालेला हा फेवर ब्लॉक. ह्याचे लॉक तर पहा तुम्ही. ह्याचे लॉक पहा. ह्याचे लॉक तर पहा कसे लागलेले आहेत ह्याचे लॉक. अर्धा तास झालाय फक्त. हे कामतघरमध्ये कामच चालतंय असं. ह्याला काय करायचं आपण? सिमेंटचे बनवलं तरी असं, डांबरीकरण केलं तरी असं, गंदी नाली के पैदाइशी किडे हे सगळे साले. शहराचं काय होणार आहे? 2-3-6 महिन्यापासून हा रस्ता बनतो. एवढा पब्लिक मरण यातना भोगते दररोज. तुम्हाला अजून सांगतो, ह्या रोडमध्ये हा रोड भिवंडीचा कुठला कॉन्ट्रॅक्टर बनवतोय शहाणा. कोणतरी मला नाव सांगितलं त्याचं. ह्याच्या साईडला जे एक लोखंडी लेंटर टाकतात ना, ते लोखंडी लेंटरसुद्धा टाकलेले नाहीत. मी एका दिवशी काम अडवलं तर मला 2-4 जणांचे फोन, तुम्ही इंजिनियर आहात का, मी हे आहात का, ते आहात का. हां, हे बघा, ह्याचं लेवल तर बघा. हे बघा, हे फेवर ब्लॉक, ह्याचे लाईन लेवल बघा. आत्ताच फेवर ब्लॉक टाकले ते. सबके सब निघाला बाई. हे अशा पद्धतीचं पूर्ण कामतघरमध्ये काम चाललेलं आहे. एकदम काळा बाजार. सिमेंटच्या रस्त्याच्या नावाखाली कोणी मालक नाही, कोण बाप आहे माहिती नाही. ठेकेदाराचा कोण माहीत आहे, कुठली आहे त्याची माहिती नाही त्या ठेकेदाराची. 2 महिन्यापासून हे गटाराचं काम चालू आहे. कुठले तरी 2 मजूर आणतात उचून आणि काम करायला लागतात. हे बघा, लोकांच्या धंद्याचा सत्यानाश झाला. लोकांचे धंदे 5-5, 6-6 हजार रुपये घेऊन भाड्याचे हे दुकानदार, त्यांचे दुकानं चालायचे मुश्किल झाले. ह्याला जिम्मेदार कोण आहे माहिती नाही, पण भिवंडीतली जनता मात्र ह्याला जिम्मेदार आहे. तुम्हाला 5-5 वेळेस निवडून आलेले लोक सारखे पाहिजेत ना, कशासाठी पाहिजेत माहिती नाही का. तुम्ही नपुंसक आहात कारभार करायला, ती एकाच माणसाला निवडून देता का. तुम्ही स्वतःला कमी समजता, काय समजत नाही. 2 महिन्यापासून हे काम चालू आहे. हे बघा, हे असे फक्त 2 पोरं काम करतात. हा एक आणि अजून एक. हे कुठले बांगलादेश आहेत. मला तर असं वाटतं हे बांगलादेश आहेत सगळे. हे इंडियन वाटतच नाहीत, हे बांगलादेश आहेत. त्यांना मजूरच भेटत नाही कोणी. हे बघा, पब्लिक नरक यातना भोगते. आज मला राग आला ह्या लोकांचा, कारण फेवर ब्लॉक अशा पद्धतीनं जर फेवर ब्लॉक हे लावतायत, काय होणार या शहराचं, काय होणार. हे प्रातिनिधिक स्वरूप आहे फक्त मित्रांनो. भिवंडीत अशाच पद्धतीचे रस्ते बनत आहेत. 1,000 मीटरचा रस्ता पूर्ण होण्याच्या अगोदर ज्या ठिकाणी ह्या लोकांनी हे टाकलेलं आहे, त्या ठिकाणी रस्त्याला क्रॅक जात आहे, जसं शेलारच्या रस्त्याचं झालं. काय आहे याच्यामध्ये बघा ना. काय बोलायचं ना. लेवल ना, लाईन ना, दोरी ना, काय यांच्याजवळ फक्त हे फावडा आणि हे. यांच्याकडे लेवल ट्यूब नाही, यांच्याकडे रस्सी नाही, यांच्याकडे बॉटम नाही. हे कुठले आहेत माहिती नाही. ठेकेदार कधी कामाला लावतात या ठिकाणी जे काही कॉन्ट्रॅक्टर असतात ना, सुपरवायझर, ते गांडीला पाय लावून पळतात. इथं कोणी हजर नसतो. 1 महिन्याला 15 दिवसाला एक JCP येतो. JCP माणसाचं काम करतो. कामतघरपासून धामणकर नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे पण हे चालत. कुत्रा हाल खात नाही माणसाचा. संध्याकाळी 6 वाजता माणूस निघाला तर 8 वाजता 1 किलोमीटरचा रस्ता पूर्ण होतो त्याला. आणि हे पूर्ण भिवंडीत आहे. हे हितच नाही, पूर्ण कामतघरमध्ये अशा पद्धतीचं डुप्लिकेट काम चालू आहे.
बघा काही फरक पडला तर मला निदर्शन असेल मी अडवलं. सगळ्या रस्त्याला अशा पद्धतीचं काम चालू आहे. अर्ध्या तासापूर्वी जर फेवर ब्लॉक काढू शकतात हे लोक, ह्यांना लाजा वाटायला लागल्या म्हणून. जो ठेकेदाराचा कोण पोरगा होता तो पळून गेला, मला बघताच व्हिडिओमध्ये आला नाही. अर्ध्या तासापूर्वी लावलेले फेवर ब्लॉक जर उकडू शकतात तर या भिवंडीचं काय होणार हो? कसले लोक आहेत काही समजत नाही. तुला हसायला यायला लागलंय? चांगलं जास्ती बसवलंय म्हणून. बघ ना तू पण, ह्याला पण बेकार वाटायला लागलं. हा परमेश्वर, हा पण मग बोलून गेला ठेकेदार असा आहे, ठेकेदार तसा आहे. आता आलाय, त्याला पण बरं वाटायला लागलेलं. कसं वाटतंय तुला परमेश्वर? हा पण इथला एक समाजसेवक आहे. हे सगळं असं चालू आहे. सगळे गपचूप असणारे सर्व लोक माझं दुखतं म्हणून मी बोलतो. अर्ध्या तासापूर्वी बसवलेले फेवर ब्लॉक जर काढू शकतात तर विचार करा भिवंडीतल्या डांबरीकरणाचे काय हाल असतील. बघा, विचार करा.